महालक्ष्मी खेडशी, महालक्ष्मी कुवारबाव, सॉरी थोडं देवीचं नाव घेतलं की थोडं एरिया वाईज नाव जातंय. पंच नम्र विनंती असेल, एक्स्ट्रा खेळाडूंना वॉर्निंग आधीच द्या, हितचिंतकांना देखील वॉर्निंग आधीच द्या. नंतरच्या काळामध्ये कुठे कोणत्याही प्रकारचा लाईनमन केतन सर, लाईनमनच्या भूमिकेत आपले जे काही सर्व पदाधिकारी आहेत त्यांना योग्य ते ट्रीट करा. आजच्या रणनीतील होणारा पहिला सामना नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जातोय. महालक्ष्मीचा जयघोष एका साईडला, भैरीबुवाचा जयघोष करून नक्कीच या सामन्याला सुरुवात केली जाते. चला थोडं स्पीडअप घ्या पंच, आपल्याकडनं इशारा येऊ द्या. नक्कीच आजच्या ह्या रजनीतील पहिला होणारा सामना या ठिकाणी मैदानात रंगतदार पाहायला मिळतोय. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत आजच्या या रजनीसाठी. जरा प्रेक्षक वर्गाला नम्र विनंती असेल, आजचा या रजनीतील पहिला होणारा सामना एका साईडला असेल कुवारबाव संघ आणि त्याच्यासोबत असेल ऑल आंबेचे संघ. काय ब्लॉकिंग केलं जात आहे, नक्कीच या ठिकाणी या गुणाला देखील मान दिला जातोय. या गुणाने श्री गणेशा होतोय नक्कीच आंबेशेत संघाचा. वन लव पाहायला गेला तर नक्कीच ऑल आंबेशेत संघ एक मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ ह्या मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्या समोर असेल एक तगडा संघ रत्नागिरी गावाला बिलॉंग करणारा. नक्कीच या ठिकाणी दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. या ठिकाणी अप्रतिम खेळ दोन्ही संघांच्या दरम्यान. अटॅकिंग पॉवर पांढऱ्या ऑन फायर, पण या ठिकाणी नक्कीच गुण मिळाला जातोय. या एका गुणानुसार पॉइंट टेबल ऑन होताना वन ऑलचा चाललेला खेळ दर्जेदार नक्कीच म्हणावा लागेल, कारण का दोन्ही संघ तुल्यबळ आमने सामने खेळताना कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात का. वा, या ठिकाणी नक्कीच चूक घडली जाते रईसकडनं. नक्कीच हा गुण मात्र मिळतोय तो महालक्ष्मी कुवारबाव संघाच्या खात्यामध्ये. पाहायला गेला तर पांढऱ्या यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ नक्कीच कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ या ठिकाणी मात्र पाहूया, चूक घडली जाते. या ठिकाणी चुकीला माफी नसेल, गुण मात्र जातोय नक्कीच ऑलिम्पिक संघाच्या खात्यामध्ये. 2 ऑल. दर्जेदार सर्व्हिस म्हणावी लागेल, अप्रतिम खेळ आणि तेवढंच अटॅकिंग पॉवर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच काय खेळ खेळला जातोय. अप्रतिम खेळ या ठिकाणी खेळला जातोय. नक्कीच दबाव निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातंय ऑल आंबेशेत संघाकडनं. पाहायला गेलं तर ऑल आंबेशेत संघामध्ये मुंबईवरून देखील या मैदानात खेळण्यासाठी खेळाडू आलेले आहेत. नक्कीच चेन्नईवरून देखील या मैदानात खेळण्यासाठी खेळाडू आला असेल. या ठिकाणी गुण मात्र मिळतोय आता 3 ऑल. 3च्या बरोबरीमध्ये चाललेला खेळ नक्कीच कालच्या रजनीमधील पाहायला गेला तर असाच हा सामना सुरुवातीला पाहायला मिळाला, पण नंतर कुठेतरी दारड स्पोर्ट्स संघाने आपल्या खात्यामध्ये हा सामना खिशामध्ये घातला आणि नक्कीच सेमीफायनलिस्टचा संघ म्हणून ओळख करून दिली गेली. नक्कीच या ठिकाणी चूक घडली जाते, चुकीला माफी नसेल, गुण मात्र जातोय नक्कीच ऑल आंबेशेत संघाच्या पारड्यामध्ये. 4-3
4-3चा चाललेला खेळ अप्रतिम खेळ म्हणावा लागेल, कारण का दोन्ही संघ एकमेकांच्या समोर तगडा आव्हान निर्माण काय या ठिकाणी स्मॅश पाहायला मिळतं. आदित्य ऑन फायर. नक्कीच या ठिकाणी जशी तोफेतनं गोळा फेकला जातो त्याच प्रकारे दर्जेदार अशी स्मॅशिंग पाहायला मिळते पांढऱ्या ह्याच्याकडनं. नक्कीच आदित्य ह्याला रत्नागिरीत पांढऱ्या या नावाने ओळखलं जातं. हाच तो पांढऱ्या ऑन फायर होताना. नक्कीच अप्रतिम सर्व्हिस या ठिकाणी शॉर्टलिपचा वापर ठेवणार का. नक्कीच या ठिकाणी काय टेक केला जातोय, अप्रतिम टेक. नक्कीच साहिल याच्याकडनं या ठिकाणी चूक घडली जाते. नक्कीच हा गुण मात्र मिळतोय तो महालक्ष्मी कुवारबाव संघाच्या खात्यामध्ये. 5-4 5-4चा चाललेला खेळ. कुठेतरी दबाव निर्माण करण्याची गरज असेल. काय या ठिकाणी टेक केला जातोय, दर्जेदार टेक म्हणावं लागतं. अटॅकिंग पॉवर करण ऑन फायर. नक्कीच करणचा जलवा या ठिकाणी पाहायला मिळतोय. करण हा मुंबई गावाला बिलॉंग करणार आहे. मुंबई गाव नाही तर मुंबई सिटी आहे. मुंबई सिटीतून हा येणारा खेळाडू नक्कीच आपला मैदानात बोलबाला करताना पाहायला मिळतोय. त्याचसोबत असतील या मुंबई, चेन्नई, अमरावती आणि उदगीर या ठिकाणून आलेले खेळाडू देखील या मैदानात पाहायला मिळतात. काय दर्जेदार ब्लॉकिंग केलं जात आहे. नक्कीच नॅशनल लेवलचे खेळाडू या मैदानात खेळायला पाहायला मिळत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा करण ऑन फायर. काय या ठिकाणी अटॅक केला जातोय, दबाव निर्माण केला जातोय. दबाव म्हणजे काय, दबाव म्हणजे विजयाची वाटचाल करण्याची पावलं. या ठिकाणी आता कुठेतरी दबाव निर्माण करण्याची परिस्थिती आता ऑल अम्बिशियस संघ करताना पाहायला मिळतोय. 6-5 दर्जेदार अटॅकिंग पॉवर करण ऑन फायर. नक्कीच करणचा दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. पण या ठिकाणी कुठेतरी फ्री बॉल देण्याचा प्रयत्न केला जातोय. दर्जेदार अटॅकिंग पॉवर बॅकलिक अटॅक पाहायला मिळतोय. पण तेवढी ताकद आणि या ठिकाणी काय दर्जेदार खेळ या ठिकाणी चूक घडली जाते. नक्कीच या चुकीला माफी नसेल, गुण मात्र मिळतोय. नक्कीच महालक्ष्मी संघाच्या खात्यामध्ये 6 ऑल. काय सामना आहे पहा. दोन्ही संघांच्या ठिकाणी दोन्ही खेळाडू एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी हवी ठरताना दिसत आहेत. 6च्या बरोबरीमध्ये चाललेला खेळ कुठेतरी दबाव निर्माण. पुन्हा एकदा चूक घडली जाते, ताळमेळ चुकतोय. पण या दबावाचं उत्तर कसं असेल हे देखील येणारा काळ सांगून जाईल. कारण का पहिलाच सामना आणि मैदानाचा देखील अनुभव या ठिकाणी कमी असतो. तो अनुभव पहिला मिळवणे देखील तेवढं गरजेचं असते. ताळमेळ बसला की सामन्यामध्ये खरी रंगतदार. वा, काही या ठिकाणी स्मॅच पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी ऑन फायर होताना दिसतंय ऑल अम्बिशियस संघ. 7 ऑल. रिजवान अमरावती या ठिकाणून आलेला खेळाडू ऑन फायर होत आहे. नक्कीच अमरावती गावाला बिलॉंग करणारा खेळाडू या मैदानात कुठेतरी आग ओकतो की काय अशी दर्जेदार खेळी पाहायला मिळते. दर्जेदार टेक केला जातोय पांढऱ्याकडनं. त्याचप्रमाणे या ठिकाणी चेंडू देखील पास केला जातोय. काय टेक केला तर या ठिकाणी फसवलं जातंय. पण या फसवे खेळामध्ये देखील रत्नागिरीचे खेळाडू या ठिकाणी गुण मिळवत आहेत. म्हणजे काय, या का गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल महालक्ष्मी कुवारबाव संघाचा. 8-7 8-7चा चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याची गरज असेल. 8-7चा खेळ अजून देखील एका गुणाची आघाडी असेल. काय या ठिकाणी खेळ खेळला जातोय आणि या ठिकाणी नक्कीच चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल. नक्कीच हा गुण मात्र जातोय ऑल अम्बिशियस संघाच्या पारड्यामध्ये. गुण पाहायला गेला तर नक्कीच आता बरोबरीमध्ये चालू असेल. 8 ऑल. 8च्या बरोबरीमध्ये काय दर्जेदार स्मॅश सर्व्हिस म्हणावी लागेल. ताकदीचा पुरेपूर वापर आणि अप्रतिम या ठिकाणी प्रयत्न फसतोय. चूक घडली जाते. गुण मात्र मिळतोय ऑल अम्बिशियस संघाला. 9-8 नक्कीच या ठिकाणी कुठेतरी संघाला कान मंत्र देताना संघाचा कोच शैलू नक्कीच मार्गदर्शन करताना. कारण का समोरचा संघ देखील तेवढाच मातब्बर असताना अमरावतीचा खेळाडू ऑन फायर असताना काय खेळ खेळला जातोय. दर्जेदार खेळ. काय टेक केलं जाते. अप्रतिम खेळाचा दर्जा आणि पेशकश नमुना आपल्या या मैदानात पाहायला मिळतोय. दर्जेदार टेक म्हणावा लागेल. गिरीश ऑन फायर. नक्कीच गिरीश याच्याकडनं देखील दर्जेदार खेळ केला जातोय. 07 महेंद्रसिंग धोनी याची आठवण करून देणारी जर्सी. पण या ठिकाणी गुण मात्र जातोय महालक्ष्मी कुवारबाव संघाच्या पारड्यामध्ये.
9 ऑल. असाच प्रकारे कालच्या रजनीमधील देखील हा एक सामना रंगला होता. प्रतीक स्पोर्ट्स वर्सेस धाड स्पोर्ट्स. या ठिकाणी पुन्हा एकदा चूक घडली जाते. या चुकीला माफी नसेल, गुण मात्र जातोय कुवारभाव संघाच्या खात्यामध्ये. 10-9. 10-9चा चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याची गरज असेल, कुठेतरी ताळमेळ आणि खेळामध्ये कमबॅक करण्याची गरज असेल ऑल अंबेसिस संघाला. पण पाहायला गेलं तर दर्जेदार संघ असा या ठिकाणी पाहायला मिळते. गुण मात्र मिळतोय आता या ठिकाणी ऑल अंबेसिस संघाला. 10 ऑल. 10च्या बरोबरीमध्ये चाललेला सामना. कोणता संघ हा पहिला सेट जिंकणार हे महत्वाचं असेल. सामना कोणी जिंकू दे, पण या ठिकाणी व्हॉलीबॉल निश्चितपणाने जिंकेल याची देखील नोंद असू द्या. काय दर्जेदार या ठिकाणी अटॅकिंग पॉवर. चूक घडली जाते, गुण मात्र मिळतोय तो नक्कीच कुवारभाव संघाच्या खात्यामध्ये. या एका गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल. पॉइंट टेबल होत आहे ते 11-10. एका गुणांची आघाडी असेल नक्कीच कुवारभाव संघाच्या पारड्यामध्ये. दर्जेदार शॉर्टलिपचा वापर. अप्रतिम स्मॅच. रईज ऑन फायर. रिजवान ऑन फायर. रिजवान पाहायला गेला तर अमरावती गावाला बिलॉंग करणारा खेळाडू नक्कीच मैदानामध्ये ऑन फायर ठरताना दिसतोय. गिरीश मोरे यांच्याकडनं दर्जेदार सर्व्हिस. मुंबई गावाला, मुंबई शहराला, मुंबईच्या महाशहराला बिलॉंग करणारा खेळाडू आज मैदानामध्ये आपला बोलबॉल करण्याचा प्रयत्न करताना. पण या ठिकाणी कुठेतरी रत्नागिरीचा संघ देखील त्यांना तगडं आव्हान स्वीकारून त्यांच्या बरोबरीमध्ये खेळ खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अप्रतिम दर्जेदार सर्व्हिस या ठिकाणी म्हणावी लागते. चूक घडते, पण या चुकीला देखील तेवढंच पोटामध्ये घातलं जाते. अप्रतिम खेळ. दर्जेदार सर्व्हिस. बॅकलिग अटॅक पाहायला मिळतोय. काय गुण घेतला जातोय. समीर ऑन फायर. नक्कीच या गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल. 13-11. 13-11चा आता 2 गुणांची आघाडी असेल. कालच्या रजनीमधील ज्या संघाने पहिला सेट जिंकला त्या संघाने सामना जिंकला. म्हणजे कालच्या रजनीमधील सलग 2चे सेट मारणारे सर्व संघ जे विजेता झाले ते असतील. आजच्या रजनीमधील एक मातबर संघ आमने सामने खेळताना कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल. पाहायला गेला तर कोल्हापूरला बिलॉंग करणारा कालचा जिल्ह्यातील सर्वात मोठा संघ हा देखील सेमीफायनलिस्ट झाला. त्याच्या सोबत निश्चितपणे सांगू इच्छितो दुसरा संघ असेल यंग बॉय संघ, हा देखील सेमीफायनलिस्ट झाला. पण आजच्या रजनीमधील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल, कोणता संघ सेमीफायनलिस्ट होणार. कारण का आजच्या रजनीमधील तगडे संघ मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला असेल आत्ता जर पाहायला गेलं तर ऑल अंबेशेत संघ म्हटला तर नक्कीच मुंबई, अमरावती, चेन्नई आणि नक्कीच काय अटॅकिंग पॉवर. करण ऑन फायर. काय गुण घेतला जातोय, काय या गुणाचं महत्व या ठिकाणी दिलं जातंय. कारण करण कुठून आला, करण कुठून मारून गेला हे देखील कोणाला कळलं नाही. मुंबईला बिलॉंग करणारा खेळाडू आज या मैदानात कुठेतरी दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ. दर्जेदार टेक देखील केला जातोय. बॅकलिग अटॅक. पांढऱ्या ऑन फायर. अप्रतिम, पण या ठिकाणी चूक मात्र घडत नाहीये. काय दर्जेदार खेळ या ठिकाणी. कोण ब्लॉक देखील जबरदस्त केला जातोय, पण दर्जेदार या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय तो नक्कीच ऑल अंबेसिस संघाकडनं. 13 ऑल 13 ऑलचा चाललेला खेळ. पहिला सेट काय रंगत चालली आहे बघा. सामन्यामध्ये कलाटणी आणण्याची ताकद दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला मिळते. अप्रतिम खेळ. अटॅकिंग पॉवर या ठिकाणी. पांढऱ्या ऑन फायर. पण या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा दर्जेदार, पुन्हा एकदा पांढऱ्याला खेळवलं जात आहे. काय या ठिकाणी टेक केला जातोय. नक्कीच ऑल अंबेसिस संघ ऑन फायर असताना कुठेतरी कमबॅक करणार का, तर दोन्हीकडनं पारडं जड असेल. अटॅकिंग पॉवर, पण या ठिकाणी चूक घडली जाते. गुण मात्र मिळतोय तो नक्कीच या ठिकाणी ऑल अंबेसिस संघाच्या पारड्यामध्ये. 14-13. 14-13चा चाललेला खेळ. कमबॅक करण्याची प्रयत्न. अप्रतिम ब्लॉक या ठिकाणी पाहायला मिळते. एका गुणानिशीर पॉइंट टेबल ऑल असेल. 15-13. 15-13.
आता 2 गुणांची आघाडी असेल ऑल अंबेसिस संघाच्या पारड्यामध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न, अटॅकिंग पॉवर, काय या ठिकाणी खेळ केला जातोय, काय दर्जेदार. पांढऱ्या ऑन फायर. नक्कीच पांढऱ्याचा खेळ या मैदानात दणदणताना पाहायला मिळतोय. काय खेळ आहे बघा. एका साईडला मातब्बर संघासोबत कडवी झुंज देताना या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील एक मातब्बर संघाचा खेळाडू नक्कीच एक तगडं आव्हान स्वीकारताना अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. अटॅकिंग पॉवर या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय, म्हणजे काय चूक घडली जाते, चुकीला माफी नसेल. या एका गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन असेल. 16-14, 16-14, 16-14चा चाललेला खेळ. नक्कीच दबाव निर्माण करण्याची गरज असेल. दबाव म्हणजे विजयाची वाटचाल करणे. या विजयाची वाटचाल कोण करणार, तर या ठिकाणी दबाव निर्माण झालाय. दबाव म्हणजे काय, तर दबाव हा विजयाची वाटचाल करताना आता पाहायला गेला तर ऑल अंबेसिस संघ मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. पॉइंट टेबल ऑन असेल ऑल अंबेसिस संघाचं. दर्जेदार स्मूथ सर्व्हिस म्हणावी लागेल या ठिकाणी. अटॅकिंग पॉवर आणि तेवढं दर्जेदार टेक नेगी देखील त्यांच्याकडनं केला जातोय. या ठिकाणी थोडीशी चूक घडली जाते. यामध्ये टेक करताना प्रॉब्लेम झाला खरा, पण नक्कीच हा गुण मात्र देताना मिळतोय तो महालक्ष्मीच्या पारड्यामध्ये. 15-17, 15-17चा चाललेला खेळ. 17 म्हटलं की कोणासाठी होणार खतरा. खतरा सांगणं आता या क्षणी तरी कठीण आहे. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. रिजवान ऑन फायर. काय खेळतोय रिजवान. अप्रतिम खेळ. नक्कीच यवतमाळवरून या ठिकाणी का आलोय त्याचं उत्तर देताना रिजवान नक्कीच मैदानामध्ये आपला बोलबाला करताना पाहायला मिळतोय. एका साईडला करण असेल आणि त्याच्यासोबत साथ देताना पाहायला मिळतोय तो रिजवान. अप्रतिम खेळ मैदानाच्या दिशेने. जसं तोफेच्या गोळीतनं गोळा जाळला जातो, वा या ठिकाणी चूक घडली जाते, गुण मात्र मिळतोय तो या ठिकाणी. नक्कीच महालक्ष्मी कुवारबाव संघाच्या खात्यामध्ये पॉइंट टेबल ऑन असेल. 16-18, 16 म्हटलं की पोटात येतोय गोळा. या ठिकाणी कोणाच्या पोटात मध्ये येणार गोळा ते अपेक्षित नसेल, पण सामना कसा जिंकेल हा देखील तेवढंच अपेक्षित आहे. काय जबरदस्त टेक केला जातोय. दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. दुर्गेशकडनं चूक मात्र घडली जाते. या एका गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल. यावेळी ऑल अंबेसिस संघाचं काय सामना असेल बघा. आजच्या रजनीतील पहिला सामना, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आणि या सामन्यातील रंगात पहिलाच सामना. 19-16 नक्की 3 गुणांची आघाडी. दर्जेदार अटॅकिंग सर्व्हिस पाहायला मिळते. नक्कीच रिजवान ऑन फायर असेल. दर्जेदार गुण चोरला जातोय. प्रतीक ऑन फायर. नक्कीच या गुणाला देखील तेवढंच कमबॅक करण्यासाठी महत्व दिलं जाईल. नक्कीच खेळाडूंवर लक्ष आणि चातुर्य वापरलं जात आहे आणि ह्या गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल. 17-19, 17-19चा चाललेला खेळ. कुठेतरी दबाव निर्माण करण्याची गरज असेल, पण या ठिकाणी दबाव निर्माण करताना पाहायला मिळतोय, पण कमबॅक करताना तेवढी या ठिकाणी दबाव स्पष्टपणे पाहायला मिळतोय. चूक घडली जाते. नक्कीच या चुकीला माफी नसेल. चुकीचं उत्तर येणारा काळच तुम्हाला सांगू इच्छितेल. अप्रतिम नक्कीच खेळ म्हणावा लागेल. एका साईडला ऑल अंबेसिस संघ काय खेळ खेळतायत पहा. एक मुंबई, चेन्नई, अमरावती, यवतमाळ आणि उदगीर या गावाला बिलॉंग करणारे सर्व खेळाडू मैदानाच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. गुण मात्र आता या ठिकाणी मिळतोय तो नक्कीच ऑल अंबेसिस संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी छोटासा ब्रेक घेतला जातोय. 21-17, 21-17चा चाललेला खेळ. अजून देखील 4 गुणांची आघाडी असेल. नक्कीच आजच्या ह्या रजनीमधील पहिला सामना असेल. या ठिकाणी ब्रेक होते. कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना महालक्ष्मी कुवारबाव संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय, पण त्याच्या समोर असेल तगडं आव्हान. नक्कीच तगडं आव्हान म्हटलं की नक्कीच मातब्बर खेळाडूंचा असलेला भरणा या ठिकाणी पाहायला मिळतोय. जसू ऑन फायर. नक्कीच 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू या ठिकाणी ऑन फायर होताना दिसतोय. या ठिकाणी शिवसेनेचे शेखरजी घोसाळे यांचं देखील आगमन झालंय. कृपया स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचे शेखरजी घोसाळे. नक्कीच दर्जेदार या ठिकाणी अटॅकिंग पॉवर पाहायला मिळतोय.
नक्कीच गुण मात्र मिळतोय या ठिकाणी 23-17. 23-17चा चाललेला खेळ आता खरोखर नक्कीच दर्जेदार खेळ म्हणावा लागतोय या ठिकाणी. अटॅकिंग पॉवर गुण मात्र मिळतोय या ठिकाणी. सेट पॉइंट असेल केतन सर, त्वरित या जरा. नक्कीच या ठिकाणी एका गुणाची आवश्यकता असेल. गुण मात्र मिळते नक्कीच. आंबेशेत संघ पहिला सेट जिंकला जातोय. काय खेळ खेळला जातोय. शेखरजी घोसाळे यांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी नक्कीच निमेशजी नायर यांच्याकडनं सत्कार केला जातोय सन्मान चिन्ह देऊन. माननीय शेखरजी घोसाळे यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते निमेशजी नायर यांच्या हस्ते. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात. नक्कीच खेळाच्या पटलावर कुठेतरी राजकारण बाजूला ठेवून एकमेकांचा सन्मान करणे हाच क्रिकेट हा खेळाचा विजय असेल. या ठिकाणी मिलिंदजी हातपले यांचं देखील आगमन झालंय. हॅलो हॅलो. नक्कीच आजच्या या रजनीमधील मातब्बर खेळाडूंचा संघ या मैदानात उतरलाय. आजच्या ह्या रजनीतील पहिला सेट या ठिकाणी विजय प्राप्त झालाय खरा, पण दुसऱ्या सेटची चाललेली लढत अप्रतिम दर्जेदार खेळ म्हणावा लागेल. ब्लॉक केली जाते आणि या ठिकाणी फसला जातोय पांढऱ्या ऑन फायर. नक्कीच हा गुण मात्र जातोय महालक्ष्मी कुवारभाऊ संघाच्या बाजूने. या एका गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन असेल. वन लव. नक्कीच दर्जेदार खेळ या ठिकाणी कमबॅक करण्याची गरज असेल. पहिला सेट जिंकल्यानंतर गिरीश याला देखील या ठिकाणी खेळवलं जातंय. पहिला सामना म्हटल्यावर थोडं कुठेतरी शांत गतीने खेळताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघातील खेळाडूंना नम्र विनंती असेल, एक्स्ट्रा खेळाडू कृपया तुम्ही ज्या ठिकाणी बॉक्स दिले त्या बॉक्सचा वापर करा. नक्कीच दर्जेदार खेळ या ठिकाणी. जीवन ऑन फायर. काय लिफ्टिंग केली, शॉर्ट लिफ्टचा वापर केला जातोय आणि नक्कीच इकडे दर्जेदार गेळ पाहायला मिळतोय. रईस ऑन फायर होताना दिसतंय. रईसचा हा गुणाला देखील तेवढंच महत्व दिलं जातंय. यानंतर होणारा सामना असेल SK स्पोर्ट्सचा आणि राजीवडा. दोन्ही संघातील कर्णधारांना नम्र विनंती आहे, त्वरित या. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने त्वरित या. राजीवडा संघ आणि SK स्पोर्ट्स संघ. पॉइंट टेबल असेल आता 4-1. आंबेशेत संघाचा आता कुठेतरी पारड जड होताना पाहायला मिळते, पण कमबॅक करण्याची गरज असेल. गुण मात्र मिळतोय नक्कीच.
या ठिकाणी आंबेशीत संघाच्या पारड्यामध्ये या ठिकाणी ब्रेक घेतला जातोय. फाईव्ह 1 5-1 चाललेला खेळ कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल. नक्कीच अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला मिळते. दर्जेदार टेक या ठिकाणी अटॅकिंग कसं होणार यापेक्षा कसा टेक घेतला जाणार. जिओन ऑन फायर या ठिकाणी जेसू ऑन फायर. नक्कीच जर चेन्नईवरून कशासाठी मी या ठिकाणी आलोय याचं उत्तर देताना जेसू नक्कीच या ठिकाणी मैदानात आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय. त्याच्यासोबत असेल मुंबईला बिलॉंग करणारा खेळाडू गिरीश. नंतर रिजवान ऑन फायर या एका गुणानिशीर पॉईंट टेबल ऑन असेल. पॉईंट टेबल होत आहे ते 6-1. 6-1 चाललेला खेळ कुठेतरी दबाव निर्माण करण्याची गरज असेल. या ठिकाणी अप्रतिम खेळ म्हणावा लागेल. आक्रमकता आणि चातुर्य या दोन्ही खेळाचा वैशिष्ट्यपूर्ण खेळ दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. कालच्या रजनीमधील पाहायला गेला तर असाच खेळ नक्कीच पाहायला मिळाला. पण या ठिकाणी नक्कीच जर रत्नागिरीतील बिलॉंग करणारा खेळ संघ कुवारबाव संघ आज आपल्या या मैदानात नक्कीच खेळ पाहायला मिळतोय. एक दर्जेदार खेळ एक तगड्या संघासमोर खेळताना या ठिकाणी चूक मात्र घडली जाते. चुकीला माफी नसेल. या चुकीचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला मोजावं लागेल. नक्कीच दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. अप्रतिम खेळ आणि कुठेतरी टेक करताना थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होत आहे. गुण मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय तो 8-2. 8-2 चाललेला खेळ कुठेतरी दबाव निर्माण करण्याची गरज. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच जेसू ऑन फायर चेन्नईला बिलॉंग करणारा खेळाडू काय खेळ खेळतोय. जसं तोफेतनं गोळी टाकतात त्याचप्रमाणे हा या ठिकाणी स्मॅशिंग अटॅकिंग पॉवर पाहायला मिळते. जेसू ऑन फायर नक्कीच या एका गुणानुशीर पॉईंट टेबल ऑन असेल. पॉईंट टेबल असेल 9-2. 7 गुणांची आघाडी असेल. अटॅकिंग पॉवर पांढऱ्याला या ठिकाणी खेळवलं जातंय. पुन्हा एकदा पाहूया कोणाला तर या ठिकाणी नक्कीच करणला खेळवलं जातंय. नक्कीच अप्रतिम खेळ दोन्ही संघांच्या दरम्यान काय खेळ खेळला जातोय. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रयत्न फसतोय. पण या ठिकाणी आता पाहायला गेला तर आंबेशत संघाचं पारडं जड असेल. ऑल आंबेशत संघ नक्कीच हा सेट जिंकला तर नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रयत्न करेल. या ठिकाणी चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल. काय हा प्रेक्षक म्हणजे खेळाडूंना देखील पाहायला गेलं तर गुणाचं महत्व देखील पाहायला मिळते. पण पंचांची देखील तेवढीच कडकी नजर आणि पंचांचं मार्गदर्शन देखील तेवढंच महत्वाचं या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम खेळ अटॅकिंग पॉवर प्रयत्न फसतोय. चूक घडली जाते गिरीशकडनं. या चुकीला माफी नसेल. गिरीश याच्याकडे बघितलं तर नक्कीच क्रिकेटच्या पटलावरील नक्कीच केरन पॉलार्डची आठवण येणारा खेळाडू. नक्कीच गिरीशकडे पाहिलं की नक्कीच त्याची आठवण येते. पण तसा त्याच्याकडनं देखील तेवढाच दर्जेदार व्हॉलीबॉलच्या पटलावर देखील खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच दर्जेदार अटॅकिंग पॉवर केली जाते. तेवढंच दर्जेदार स्टँड. काय जेसू ऑन फायर नक्कीच चेन्नईवरनं नक्कीच काय खाऊन आलाय याचं उत्तर देताना नक्कीच पाहायला मिळते. काय दर्जेदार स्मॅशिंग पाहायला मिळते आणि तेवढंच त्याला दर्जेदार खेळवण्याचं कार्य जीवनकडनं केलं जातंय. जीवन याचं बोलावं तेवढं कौतुक कमी असेल. इस्लामपूर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू या ठिकाणी कुठेतरी दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील. काय खेळ खेळला जातोय जीवनकडनं. नक्कीच दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांच्या सोबत काय शॉर्टलिपचा वापर केला जातोय. प्रयत्न फसतोय. काय या ठिकाणी खेळ खेळला गेलाय. नक्कीच या गुणाला देखील तेवढंच महत्व दिलं जात आहे. एका गुणानुशीर पॉइंट टेबल ऑन असेल. 13-3 13-3 13-3 चाललेला खेळ नक्कीच दबाव निर्माण करण्याची गरज असेल.
या ठिकाणी जबरदस्त टेक म्हणावा लागतंय. या ठिकाणी आता पुन्हा एकदा कोणाला खेळवणार. वा या ठिकाणी करण ऑन फायर. नक्कीच करण यानं या ठिकाणी पॉवर टाकण्याचा प्रयत्न केला जाते. दबाव म्हणजे काय तर या दबावाचं उत्तर या ठिकाणी नक्कीच ऑल अम्बिशियस संघ मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतंय. दबाव म्हणजे विजयाची वाटचाल करणारे प्रत्येक पाऊल या मैदानाच्या दिशेने नक्कीच खेळताना पाहायला मिळते. जीवनकडनं केलेलं कार्य आणि त्याला मिळणारी साथ. करण असेल, जेसू असेल, रिजवान असेल, या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी कुठेतरी महालक्ष्मी संघ हा देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. दबाव जरी असला तरी त्याला उत्तर देण्याचं कार्य महालक्ष्मी रत्नागिरीतील खेळाडू करताना पाहायला मिळत आहेत. बोलावं तेवढं कौतुक कमी असेल. या संघाचं देखील येणाऱ्या काळामधील हा संघ देखील रत्नागिरीत नव्हे तर रत्नागिरीच्या बाहेर महाराष्ट्राच्या पटलावर देखील मोठा संघ असेल हे देखील बोलणं देखील वावगं नसेल. या एका गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल 15-4 15-4. चला यानंतर होणारा सामना शेवटचा कॉल असेल राजीवडा संघ आणि SK स्पोर्ट्स संघ. त्वरित या नाणेफेकीसाठी शेवटचा कॉल असेल. अप्रतिम ब्लॉक रिजवान ऑन फायर. काय ब्लॉकिंग केलं जात आहे रिजवान कडनं. इस्लामपूर या ठिकाणी SK स्पोर्ट्सचा कर्णधार आलाय. राजीवडा संघ शेवटचा कॉल असेल. राजीवडा संघ कर्णधार त्वरित या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. शेवटचा कॉल. विलंब करू नका. लगेच हा सामना झाल्यानंतर लगेच सामना खेळवायचा आहे. नक्कीच अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय दोन्हीकडनं. जीवन ऑन फायर. नक्कीच दर्जेदार खेळ म्हणावा लागेल. अटॅकिंग पॉवर जेसू ऑन फायर. पण त्याला देखील तगडं आव्हान देण्याचं कार्य या ठिकाणी केलं जाते. वा जसा काल ऋषी खेळत होता तशी आज आठवण करून देताना पाहायला मिळते. गिरीश ऑन फायर. नक्कीच या गुणाचं महत्व देखील या संघाला महत्त्वशीर ठरेल. चला यानंतर होणारा सामना असेल राजीवडा वर्सेस SK स्पोर्ट्स. राजीवडा संघातील कर्णधाराला शेवटचा इशारा असेल. त्वरित या आणि लगेच नाणेफेक झाली की मैदानावर ताबा करून सामन्याला सुरुवात करायची आहे. अप्रतिम गुण या ठिकाणी घेतला जातोय. 6-17 6-17 17 म्हटलं की कोणासाठी खतरा तर या ठिकाणी निश्चितपणाने सांगू इच्छितो महालक्ष्मी संघाला खतरा असेल तो ऑल अम्बिशियस संघाकडनं. नक्कीच ऑल अम्बिशियस संघ म्हटला की दर्जेदार असलेला खेळाडूंचा भरणा काय टेक केला जातोय करणकडनं आणि दर्जेदारशी स्मॅशिंग अटॅकिंग पॉवर टाकली जाते जेसूकडनं. गिरीशाच्याकडनं मात्र चूक घडली जाते. योग्य ती साथ मिळत नाहीये. या चुकीला माफी नसेल. या एका गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल. नक्कीच हा गुण जातोय महालक्ष्मी कुवारभाव संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच कमबॅक करण्याची गरज असेल या ठिकाणी पण तेवढं म्हणावं तेवढं सोपं नसेल सध्या आता महालक्ष्मी संघाला. नक्कीच अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. पॉइंट टेबल ऑन असेल. पॉइंट टेबल होतंय ते 19-7. नक्कीच 19-7 म्हटलं की आता कुठेतरी 12 गुणांची आघाडी. नक्कीच दबाव तर निर्माण केलाय. दबाव म्हणजे विजयाची पावलं मोजली गेली आहेत आणि पावलं मोजताना कुठेतरी अम्बिशियस संघ कमबॅक करताना पाहायला मिळेल का तर येणाऱ्या काळामध्ये त्याचं उत्तर नक्कीच मिळेल. अप्रतिम खेळ या ठिकाणी गुण चोरला जातोय. या गुणाला देखील तेवढंच महत्त्व दिलं जातंय. या एका गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल. हॅलो नक्कीच या सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते खरी. 20-9.
नक्कीच या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय, कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार का? जीवन ऑन फायर, काय या ठिकाणी जेसूने सर्व्हिस म्हणजे स्मॅश मारला जातोय. या गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन असेल, गुण मात्र मिळतंय महालक्ष्मी कुवारबाव संघाच्या खात्यामध्ये. एका गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल. नक्कीच अप्रतिम खेळ म्हणावा लागेल दोन्ही संघांच्या दरम्यान. नक्कीच नक्कीच पॉइंट टेबल ऑन असेल. 21-10 21-10चा चाललेला खेळ दबाव निर्माण करण्याची गरज असेल. नक्कीच या ठिकाणी दबाव निर्माण केला जातोय आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर करण ऑन फायर, करणचा देखील दर्जेदार खेळ. या खेळाचा उत्तर देताना शॉर्टलिपचा वापर, काय या ठिकाणी रिजवानीचा खेळ पाहायला मिळते. दर्जेदार टेक म्हणावा लागेल. या ठिकाणी महालक्ष्मी कुवारबाव संघाकडनं काय खेळ खेळला जातोय. रत्नागिरी पट्ट्यातील खेळाडू देखील एक मातब्बर संघाला देखील एक तोड उत्तर देण्याचं कार्य या मैदानात पार पाडलं जात आहे. या ठिकाणी गुण मात्र मिळतोय ऑल अंबेसिस संघाच्या खात्यामध्ये. या एका गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन होईल. 22-10 राजीवडा संघ आणि SK स्पोर्ट्स संघ. चला नाणेफेकीसाठी पुढे या. नक्कीच दर्जेदार खेळ या ठिकाणी, अप्रतिम खेळ, दर्जेदार या ठिकाणी अटॅकिंग पॉवर टाकली जाते. 11-22 या ठिकाणी निश्चितपणाने सांगू इच्छितो. 11-22 म्हणजे 11चा पाडा चालू केला की काय, तर या ठिकाणी यस 11-11 11 दुणे 22 11 ते 33 नाही होणार, पण या ठिकाणी 25चा सेट असेल. त्यामुळे हा सेट कोण जिंकणार याचं उत्तर देखील सामोर आलंय, पण तेवढंच त्याच्या ठिकाणी कडक खेळ पाहावा मिळतोय. या ठिकाणी ह्या गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन असेल. 23-11 23-11 या ठिकाणी नक्कीच अप्रतिम पॉइंट या ठिकाणी घेतला जातोय. 24-11 म्हणजे काय, मॅच पॉइंट 11. विजयी वाटचाल, पहिला सामना ऑल अंबेसिस संघ आपल्या खिशामध्ये घालणार का, याचं उत्तर असेल यस. नक्कीच दबाव म्हणजे काय, दबाव म्हणजे विजयाची पावलं रोवताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी चूक मात्र घडली जाते जेसूकडनं, गुण मात्र मिळतोय या ठिकाणी महालक्ष्मी कुवारबाव संघाला. नक्कीच कमबॅक करण्याचं कार्य या ठिकाणी हातातून बाहेर गेलंय, पण या ठिकाणी विजय संपादन करण्यासाठी प्रयत्नशील असेल आंबेसिस संघ. आंबेसिस संघ ऑन फायर, या ठिकाणी विजय संपादन केला जातोय. काय खेळ खेळला जातोय. नक्कीच विजेता संघाला खूप खूप शुभेच्छा असतील आणि अपयशी झालेल्या संघाला येणाऱ्या काळासाठी देखील आमच्याकडनं खूप शुभेच्छा असतील. येणाऱ्या काळात देखील तुमच्याकडनं एक अपेक्षित आणि सुंदर खेळ होण्याची गरज असेल. चला यानंतर होणारा सामना असेल राजीवडा स्पोर्ट्स आणि SK स्पोर्ट्स. दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदानावर यायचे. चला त्वरित या, लाईनअप करा. राजीवडा संघ आणि SK स्पोर्ट्स संघ, चला मैदानाच्या दिशेने लाईनअप करा.